भाजपचे माजी ठाणे शहराध्यक्ष ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले व त्यांची कन्या ऋषाली वाघुले यांच्यासह 36 जणांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि पालकांचाही समावेश आहे। वाघुले व इतरांवर भारतीय न्याय संहिता कलम 126(2), 189(2), 190, 191(2), 110, 115(2), 351(2), 352 आणि कलम 49 अन्वये हल्ला करणे तसेच कोंडून ठेवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे। याबाबतची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत देताना स्वतः तक्रारदार डॉक्टर प्रमोद कुमार मौर्या व त्यांच्या सहकार्यांनी वाघुले यांनी बेकायदेशीर जमाव जमवून कोंडून ठेवत 22 लाखांच्या रकमेची मागणी केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। दरम्यान संजय वाघुले यांनी तसेच संस्थेच्या विद्यार्थ्यांनी याबाबत खुलासा करीत केवळ फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची फीची रक्कम परत मागण्यासाठी संस्थेत गेल्याचे स्पष्ट केले। तक्रारदार डॉक्टर प्रमोद कुमार मौर्या, राहणार कांदिवली, पूर्व मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते व्यवसायाने डॉक्टर आहेत। त्यांची आणि त्यांच्या भागीदाराची ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील कृष्णा प्लाझा इमारतीत नॅशव्हिल एव्हिएशन ट्रेनिंग सेंटर नामक एक संस्था आहे। सोमवारी सायंकाळी या संस्थेमध्ये संजय वाघुले व ऋषाली वाघुले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह तक्रारदार यांना तब्बल 5.5 तास डांबून ठेवल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला आहे। संस्थेत नोकरी सोडलेल्या संचालिका सना शेख यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुकीच्या अफवा पसरवून बदनामी करून विद्यार्थ्यांना भडकवले व तसेच सेंटरमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्य संस्थेत पाठवण्याची धमकी देऊन मारहाण आणि तोडफोड करण्याची चिथावणी दिली। याच शेख महिलेच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून वाघुले आणि जमावाने सेंटरचे संचालक डॉक्टर प्रमोद मौर्य, डॉक्टर प्रशांत सिंग आणि केंद्र संचालिका प्रतिभा भालेराव यांना बंदी बनवले आणि तात्काळ 22 लाखांचा रुपयाचा चेक देण्याची मागणी केली। त्यानंतर बंदोबस्तात घेऊन जात असताना पोलिसांदेखत जीवघेणा हल्ला गेल्याचा आरोपही तक्रारदार यांनी केला आहे। या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात संजय वाघुले यांच्यासह 36 जणांवर गुन्हा दाखल आहे। यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि विद्यार्थ्यांचाही समावेश आहे। तर संबंधित तक्रारदार डॉक्टर विरोधातही एका विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीत संस्थेच्या माध्यमातून विमान सेवेत नोकरी मिळवून देतो असे प्रलोभन दाखवत डॉक्टर व त्यांच्या सहकारी संचालकांनी लाखो रुपये फीची रक्कम उकळल्याचे म्हटले आहे। जे 22 लाख रुपये मागितले गेले ते कुठल्या पर्पजसाठी मागितले, जे काही नाव घेतलं गेलं ते त्यांच्या मनात काय असेल ते असेल, पण आम्हाला ज्या पद्धतीने ते पैसे मागितले गेले that we treat as a extortion only because you will put us है ना की आप बैठो, डिटेन्शन करो, 50 लोकांच्या मध्ये जर तुम्ही चेक घेऊन तू बस, त्याला आम्ही ॲज अ एक्स्टॉर्शन घेतो। कारण तसंच ते घेतलं गेलं। आता तुम्ही कोणाला दरवाजा बंद करून बसवलं, तू जा पैसे घेऊन येणार सोडलं नाही, त्याला काय म्हणतात? त्याला एक्स्टॉर्शनच म्हणतात। त्याची तेच डेफिनेशन आहे, म्हणून ते वर्ड आम्ही वापरलं। एनी विच वेज त्यांना जे सांगितलं गेलं असेल त्यांच्याकडून ते त्यांनी तसा कॉल घेतला। पण माझं असंच म्हणणं आहे की जर तुम्ही एवढे वरिष्ठ नेते आहेत तर तुम्ही जर समोरचा माणूस सामाजिक आहे, डॉक्टर आहे, तो पण सोशल वर्कर आहे, तर त्यांचाही ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि मग किंवा मला ऑफिसमध्ये बोलवलं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन व्यवस्थित बसून त्याचा चांगल्या पद्धतीने निराकरण झालं असतं तर हे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला नसता। तेवढंच आम्ही बोलत आहे, कारण हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नव्हता। आता काय माहित, आता मागून 50 लोक कोणी त्यांना तुटायला सांगितले, कसे ते तुटले, आणि जर एखादा सपोज कुठे वेगळ्या ठिकाणी कोणाला सपोज यांना काही झालं असतं, मला काही झालं असतं ना, त्याचा जबाबदार कोण असला असता? One misconception can kill somebody. This is what is called as mob lynching. ठीक आहे, ह्याला कसं आहे की प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे। आमच्या सोबत पण भरपूर फ्रॉड झाले आहेत, बट वी आर गोइंग बाय द लॉ, वी अबाइड बाय द लॉ, है ना। सर्वजण काय म्हणतात, लॉ आपल्या हातात घ्यायला चालू करतील तर पोलीस स्टेशनची काय कशाला आपल्या गृहमंत्रीची आम्ही जे गुन्हा दाखल केलेला आहे, बघा, मला पहिल्यांदाच आम्ही असं फेस केलेलं आहे। मी पहिल्यांदा असं बघितलं की हे मॉब लिंचिंग काय असते आणि याच्यामध्ये जीव जायचा धोका कसा निर्माण होतो। तर मला हेच आहे की ह्या लोकांनी, ज्या लोकांनी तोंडाला तोंड दिलंय किंवा हाताला हात दिलाय, प्रत्येक गोष्टीला होकार दिलाय ना, हेच खरं आहे आणि लॉ आपल्या हातामध्ये घेऊन मारहाण केली आहे। एव्हरीबडी शुड
गेट द पनिशमेंट. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. परिवहन सेवेतील वागळे आगार येथील प्रशासकीय इमारत तसेच वाहतूक भवन इमारतीचे सन 1998 साली बांधकाम करण्यात आले, पण तेव्हापासून कुठल्याही मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीचे काम न झाल्याने या दोन्ही इमारतींच्या बाहेरील बाजूतील भिंत व RCC बांधकाम नादुरुस्त झाल्यामुळे सन 2017 रोजी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असता या दोन्ही इमारती C2B श्रेणीत दर्शवल्याने इमारतींची तातडीने दुरुस्ती केल्यास इमारतींचे आयुर्मान किमान 15 ते 20 वर्ष वाढेल असे वर्तविले होते. परंतु या स्ट्रक्चरल ऑडिटला 8 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून देखील कुठलेही दुरुस्तीचे काम न केल्याने इमारतींची दुर्दशा झाल्याने कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याची बाब ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. आज याबाबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांची भेट घेत इमारतीची पाहणी केली असता वाहतूक भवन या इमारतीत कंडक्टर ड्रायव्हरचा रेस्टरूम, तिकिटांचा साठा, रेकॉर्ड रूम, कॅश रूम, युनियन ऑफिस असून इमारतीचे कॉलम बीम व बाहेरील बाजूतील प्लास्टर बरेच ठिकाणी खराब झाले असून लिकेजचा प्रॉब्लेम असून इमारतीचे आतील भागातील प्लास्टर पडत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी सांगितले की ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून यादी जाहीर केली जाते. कारण धोकादायक इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून त्यात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असे असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील व परिवहन मंत्र्यांच्या शहरातील परिवहनाच्याच धोकादायक झालेल्या व शेकडो कर्मचारी काम करत असलेल्या स्वतःच्या इमारतींकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी परिवहन सदस्य भालचंद्र महाडिक, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, महिला अध्यक्ष स्मिता वैती, संगीता पोटल, सुमन वाघ, श्रीरंग पंडित, अंजनी सिंग, अकिंदर टमाटा, श्रीकांत गाडीलकर, अजिंक्य भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट हे 2017 साली करण्यात आलेलं होतं आणि 2017 साली हे ऑडिट ज्यावेळी करण्यात आलं त्याच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं की कशा प्रकारचे स्ट्रक्चरल रिपेअर्स या इमारतीमध्ये केले गेले पाहिजे की जेणेकरून या इमारतीचा आयुर्मान हे 15 ते 20 वर्ष वाढेल. परंतु कुठल्याही प्रकारचा रिपेअर या इमारतींमध्ये करण्यात आलेला नाही. 8 वर्षापूर्वी या इमारतींचा जो रिपोर्ट होता तो C2B होता. C2B म्हणजे त्या ठिकाणी लोक राहत असताना त्याचं रिपेअर होऊ शकतं, पण 8 वर्ष ह्याला कुठल्याही प्रकारची दुरुस्ती न केल्यामुळे ही इमारत एक तर C2A किंवा C1 कॅटेगरीमध्ये असेल. C1 असेल तरी तातडीने रिक्त करून ही डिमॉलिश अति धोकादायक कॅटेगरीमध्ये मोडते आणि जर ही C2A मध्ये असेल तर या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून ह्याचं पहिले रिपेअर केलं पाहिजे. त्यानंतरच हा जो परिवहनचा जो कारभार आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन बिल्डिंग असेल किंवा परिवहनची इमारत असेल त्यातून चालला पाहिजे. सर, परिवहन मंत्री ठाण्यातल्या आणि परिवहनची ही दुरावस्था. आम्ही आजच पेपर उघडला. पेपरामध्ये त्यांनी कुठल्या तरी भिगवणच्या हॉटेलमध्ये पाहणी केली. ते विविध डेपोमध्ये पाहणी करतात. तर थोडासा वेळ माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की ठाणे शहरामध्ये परिवहन सेवा देणारे आपले जे परिवहन कर्मचारी आहे त्यांचा रेकॉर्ड रूम, त्यांची कॅश रूम, त्यांचा रेस्ट रूम, त्यांचं युनियनचं ऑफिस ज्या इमारतीमध्ये आहे त्या इमारतीमध्ये त्यांनी एकदा यावं
त्यांचा सगळा लवाजमा काय IAS IPS घेऊन यावं आणि एकदा जरा बघावं की काय परिस्थिती आहे. आणि या सगळ्या उपाययोजना मला सांगा, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. रंगकामांवरती आपण 40 कोटी रुपये खर्च, तुम्ही बघितलं असेल त्या LED स्ट्रिप्ट वगैरे लावल्या 35 कोटी रुपये खर्च, अशा वेगवेगळ्या इमारतींना वेगवेगळ्या ठिकाणी आपण खर्च केलेला आहे. मग या परिवहन कर्मचारी ज्या ठिकाणी काम करतात त्यांना अशा प्रकारची सापत्य वागणूक का? यांच्या पण इमारतीचं या ठिकाणी रिपेअर झालं पाहिजे ना. सभागृहाची डागडुजी केली होती जिथे सदस्य बसतात त्या ठिकाणी, तसेच महापालिका क्षेत्रात अनेक इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिटचं आदेश देण्यात आलेला आहे. मात्र महापालिकेचीच ही इमारत आहे, त्याच्यासाठी काही दिले जात नाही आदेश. माझं हेच म्हणणं आहे, महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त सर्वसामान्य नागरिकांना लागू आहेत आणि त्यांना स्वतःला लागू नाही आहेत का? काही दिवसापूर्वी आम्ही बाब उघडकीस आणली, ती आपली गावदेवीची इमारत, प्रभाग समितीची इमारत, तिला ओसीच नाहीये. बाकीच्यांना म्हणजे दुसऱ्यांना कायदा वेगळा आणि महानगरपालिकेला कायदा वेगळा आहे का? 4,500 इमारतींचं तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं, त्या ठिकाणी त्यांचं वर्गीकरण केलं. मग ही इमारत काय ठाणे शहराच्या हद्दीमध्ये मोडत नाही का? काय यांना दिसत नाही का? काय हिचा स्ट्रक्चरल ऑडिट झाला नाही? काय हिचा रिपेअर झाला नाही? काय याच्यासाठी तरतूद करण्यात आली नाही? माजी मुख्यमंत्री आणि आताचे सन्माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या मतदारसंघात मोडणारी ही इमारत आणि आताचे जे परिवहन मंत्री आहेत ते ठाणे शहरामधले आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने या गोष्टीची दखल घ्यावी. उद्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कुठल्याही प्रकारचं बरं वाईट होऊ नये, त्याचं स्टार्टरीने स्ट्रक्चरल ऑडिट करा. ती जर C2A कॅटेगरीमध्ये असेल तर ही रिक्त करा, रिक्त करून रिपेअर करा, नाही तर तात्पुरतं हे जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवा. आणि C1 या कॅटेगरीमध्ये जर इमारत मोडत असेल तर इमारत डिमॉलिश करा आणि या ठिकाणी नवीन परिवहन भवन या ठिकाणी बांधावं. यापुढे काँग्रेसची काय भूमिका असेल? काँग्रेसची भूमिका काय? आम्ही सातत्याने भूमिका त्यांना घ्यायची, आम्ही दाखवून देतोय. अधिकार त्यांना आहेत सगळे. तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट करताय, निधीची तरतूद तुम्ही करता, निधीची तरतूद करावी आणि बांधून द्यावं यांना चांगलं. ठाण्याचा परिवहनचा कारभार जर या ठिकाणी चालतो ते अशा रेस्टरूम मध्ये पडताना काय रेस्ट करत असतील, वरनं कधीतरी प्लास्टर पडेल अशी भीती आहे त्यांना. आणि हे जर काही या ठिकाणी जर घडलं तर पूर्णपणे याला ठाणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल. कसं आहे माहितीये का, बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे आणि तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आणि त्यानंतर जर हा बालेकिल्ला जर कोणाचा असेल तर तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. ठाण्यामध्ये जनता दरबार हा काय पहिल्यांदा नाही आहे. मी तर दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा एक अनुयायी म्हणून, त्यांचा एक शिवसैनिक म्हणून फक्त मी सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, त्यासाठी म्हणून मी इथे बसलेलो आहे. कोण काय विचार करतोय हा माझा विषय नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही जे म्हणताय की आदरणीय गणेश नाईक जे असतील किंवा अजून कोणी जे जनता दरबार घेत असतील, पण प्रश्न तर तसेच प्रलंबित राहत आहेत. सर्वसामान्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. कन्स्ट्रक्शन वाढतंय, रोड आहेत, गटर आहेत, नाले आहेत, त्याच्याहून पलीकडे सर्वसामान्य जनताच्या ज्या व्यथा आहेत, बिल्डर घरं देत नाहीत, त्यांचे पैसे परत करत नाहीत, नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनता बाहेरगावी जाते, त्यांना लुबाडणारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये भरपूर जण आहेत. त्यांना आपण गव्हर्नमेंटचे लायसन्स देतो, पण ते लायसन्स देताना त्यांच्याकडे ते सर्व आमच्याकडे सरकारी सर्व लायसन्स असल्यावर सुद्धा सर्वसामान्य जनतेची ज्यावेळी आताच माझ्याकडे 2 माणसं येऊन गेली, त्यांचं असं म्हणणं होतं की मला बाहेरगावी पाठवणार होते, पैसे घेतले, 2-2.5 लाख रुपये घेतले, पुण्याकडनं 5 लाख रुपये घेतले आणि नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर पाठवणार नाही. मग हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे ज्यावेळी लायसन्स त्यांना दिले जातात ते त्यांचे बंद कसे केले जात नाही. ठाण्यामध्ये खुलेआमपणे फसवणारे जी दुकानं आहेत, बिल्डर आहेत, त्यांना चाप कसा बसणार. त्याच्यामुळे हे जे विषय आहेत, रोज कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या विषयी फसतोय आणि मग आपण जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनताच्या महिलांचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे विषय आहेत. ज्या महिलांना फसवलं जातं किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे, म्हणून हा जनता दरबार आहे. इकडच्या स्थानिक लोकांसाठी म्हणून हा जनता दरबार आहे. पोलीस असेल, महानगरपालिका सराव असेल, जिल्हा परिषदचा सराव असेल, अशा प्रकारे जे अधिकारी काम करत नाहीत त्यामुळे तुमच्याकडे येण्याची वेळ येते. सर्वसामान्यांना गावठे ठाकरे गटाकडनं, शिवसेनेकडनं त्यांना कशा प्रकारचा न्याय मिळेल? न्याय तर 100% देण्याचा प्रयत्न करू. प्रशासन गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून इथे लागलेलं आहे.
त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाही आहेत. मी ज्यावेळी ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे ट्रॅफिकचा मुद्दा आहे. मी ज्या ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातोय त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नालेसफाई झालेली नाही आहे. मी बराच विभाग फिरतोय, बऱ्याच समस्या आहेत, पण तिथे दुर्लक्ष केलं जातंय, दुर्लक्ष होतंय कारण तिथे प्रशासन बसलंय आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ऍक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एकमात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करतायत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यासाठी गरज पडली तर महापालिकेवर आम्ही मोर्चा नेऊ, आंदोलन करू, पण न्याय देण्याचा प्रयत्न करू. खास करून पाहायला गेलं तर आज राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज भेट होणार आहे. कसं बघतं त्या भेटीमागचं काय कारण असणार आहे, काय असणार आहे, मुंबईच्या महानगरपालिकेच्या समस्या काय सांगणार का? नाही, यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही, पण मला एवढंच माहिती आहे की सध्याच्या वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत. त्याच्यामुळे भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात, पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून आनंदाचा क्षण कुठचा असणार नाहीये. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतोय. बाकी भेटीगाठी प्रत्येक जण प्रत्येकाच्या घेत असतो, त्याच्यातनं आपण काहीतरी वेगळं काढणं हे काही योग्य नाही.